श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आजचा विषय आहे की देवपूजा करताना कोणत्या चुका करायच्या नसतात किंवा देवपूजा कशी करायची असते। तर देवपूजेच्या बाबतीत भरपूर गैरसमज आहेत आणि भरपूर व्हिडिओ सुद्धा आहेत, म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतं। मग कसं असतं तर एक जण भरपूर नियम अटी सांगत असतात, पण देवाला कोणतीच आपल्याकडनं अपेक्षाही नसते। लक्षात ठेवा की बाबा तुला असंच केलं पाहिजे किंवा तुला तसंच केलं पाहिजे, तसं काहीही नसतं। सगळं आपल्या मानण्यावर असतं। आपण जर चुकलो तर देव काय आपल्याला शिक्षा देणार नाही किंवा तू काही माझी देवपूजा करू नको असं काय म्हणणार नाही। पण माणसाच्या मनाचा एक गैरसमज आणि भरपूर नियम एक जण सांगितल्यामुळे नवीन पिढीला कसं होतं तर आपण बाबा हे करायलाच नको, कारण आपल्याला हे जमणार नाही आणि परत जमलं तरी त्यातनं काय तो चुकलं तर आणि काय व्हाय नको, त्यामुळे ते नाहीच केलेलं बरं असा गैरसमज होतो। पण तसं काहीही नसतं। जसं तुम्हाला जमतं तशी पूजा केली तरी पण चालतं आणि साध्या सोप्या सरळ म्हणजे हे नियम आहेत। जास्त काय असं हे नसतं, पण उगाचच आपल्या मनामध्ये हे होतं। कसं असतं तर बघा, देवाला आपल्याकडनं काहीही नको असतं, त्याच्याजवळ सगळंच असतं। आपण काय देणार आहे तोच आपल्याला देत असतो, फक्त आपला वेळ देवाला पाहिजेला असतो आणि नामस्मरण तेवढं जरी केलं तर बास आहे। पण घरात आपल्याला सुद्धा आता बघा, घरात एवढे देव आहेत आणि जर तुम्ही नाही देवपूजा केला तर तुम्हाला चांगलं वाटतं का? त्यांच्यावर असे धूळ बसलेले देव जर घरात असले तर चांगलं वाटतं का? आपल्याला सुद्धा त्यांच्याकडे बघितलं किंवा देवाऱ्याकडे बघितलं तर म्हणजे अजिबात चांगलं वाटत नाही। कसं तर वाटतं। आपण स्वतः नाही आंघोळ केलं 1-2 दिवस तर आपल्याला कसं वाटतं? त्याच पद्धतीने देवांचं सुद्धा असतं। रोजच्या रोज तुम्ही सकाळी लवकर देवपूजा केला, देवांना आंघोळ घातला, दिवा अगरबत्ती केला, घरात किती प्रसन्न वाटतं बघा तुम्ही। आणि तेच जर तुम्ही नाही देवपूजा केला तर तुम्हाला म्हणजे कसं वाटतं? जाऊच वाटत नाही तिकडे। सकाळ संध्याकाळ देवांना दिवा अगरबत्ती ही झालीच पाहिजे आणि केलीच पाहिजे, कारण आपल्याला म्हणजे आपलं एक मन प्रसन्न प्रफुल्लित होण्यासाठी एकच जागा असते आपल्या घरामध्ये, ती म्हणजे आपलं देवघर। आणि देवघरासमोर आपण देवपूजा केली आणि कोणताही माणूस आपल्या देवाऱ्यासमोर येऊन दे, त्या माणसानं हात जोडलेच पाहिजेत। त्याला देवाकडे बघितल्यावर किंवा देवाऱ्याकडे बघितल्यावर त्याला समाधान हे वाटलं पाहिजे, असं आपलं देवघर असावं। आणि कसं असतं बघा, ज्यानं आपल्याला सगळं दिले, सगळं, त्याची किंमत कुणाला विचारा। ज्याला एक हात नाही किंवा ज्याला एक पाय नाही किंवा ज्याला एक डोळा नाही, ज्याला दिसतच नाही, ज्याला बोलायच येत नाही, त्या माणसाला अवयवांची किंमत सुद्धा विचारा तुम्ही। एक ऑपरेशन करायला डॉक्टर 1 लाख 2-2 लाख रुपये घेतात। आपल्याला पूर्ण एवढं देवानं शरीर दिलेलं आहे, आपण काय देवाला दिलेलं आहे? साधा एक नमस्कार सुद्धा एक लोक करत नाहीत, म्हणतात की ती अंधश्रद्धा आहे, हे आहे ते आहे। तर देव पूजणं ही अंधश्रद्धा नाही आहे, लक्षात ठेवा। ते आपलं एक देवाबद्दलचं प्रेम असतं। आपण देवाबद्दल एक व्यक्त केलेली ती कृतज्ञता किंवा प्रेम, जिव्हाळा, आणि देव पण अशाच लोकांच्याकडनं करून घेतो की त्याला जी लोक योग्य वाटतात त्याच लोकांच्याकडनं देवपूजा ही व्यवस्थित होत असते। आणि देवपूजा बी करत असताना एवढं मोठं घंगाळ घ्यायचं, त्यात सगळे देव कोंबायचे, वरनं पाणी वतायचं आणि कसं तर आपलं त्यांना धुवायचं आणि ठेवायचं, असं अजिबात करायचं नाही। सगळी माणसं तुम्ही एकत्र आंघोळ करता का? तुम्ही वेगवेगळी आंघोळ करता ना? त्याच पद्धतीने देवांना सुद्धा प्रत्येक देवानं वेगवेगळी आंघोळ घालायची। अजिबात ते एकत्र देव घेऊन आंघोळ घालायची नाही, चांगलं वाटत नाही। तुम्ही विचार करून बघा, तुम्ही स्वतः विचार करून बघा, आपण आंघोळ करताना कसं करतो आणि देवांना कसं घालतो। त्यामुळं देवानं 2 हात दिल्यात, 2 पाय दिल्यात, डोळे दिल्यात, कान दिल्यात, सगळं परिपूर्ण आपल्याला शरीर एवढं छान दिले, बोलायला येतं आपल्याला, सगळं व्यवस्थित आहे। तर आपण काय दिवसातनं मी म्हणते 15-20 मिनिटं देवासाठी निघत नाहीत का? सगळ्याला वेळ असतोय की आपल्याला, जेवायला, झोपायला, फिरायला, टीव्ही बघायला, मोबाईल बघायला, फिरायला, सगळ्याला वेळ असतो। फक्त ह्या गोष्टीसाठी वेळ नसतो का आपल्याकडे?
त्यामुळं आणि काढलाच पाहिजे. देवासाठी वेळ हा सगळ्यांनी काढलाच पाहिजे. आपण काय म्हणजे देवावर उपकार करत नाही किंवा काही करत नाही. देवपूजा ही रोजची रोज केलीच पाहिजे आणि देवासाठी वेळ हा काढलाच पाहिजे. देवपूजा झाल्यावर थोडा वेळ तुम्ही नामस्मरण करा, कारण दिवसभर तर आपण दगदगीच्या ह्याच्यात असतोच, पण थोडं कसं ना देवाचं नामस्मरण करत जावा. आपल्या पण मनाला शांतता वाटते त्याच्यामुळे. त्यामुळं देवांचं करत जावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे, देवपूजा करताना कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि देवपूजा कशी करावी. आणि देवपूजेला बसताना देवांना आपण खाली काढून ठेवतो, त्याला असं एखादं हे घ्यायचं बघा, घोंगडं. आणि तुम्हाला स्वतःला बसायला सुद्धा काहीतरी आसन घ्या. मी घोंगडच घ्या म्हणजे घोंगडच घ्या असं म्हणत नाही, पण दुसरं कोणते पण एखादं वस्त्र, असं एखादं ब्लाऊज पीस जरी तुम्ही घेतला, नवीन साधं मिळतं 10-15 रुपयाचं, ते जरी घेतला, ते अंतरून जरी देवांना काढून ठेवला खाली आणि एक देव आंघोळ घातला तरी चालतं. आणि तुम्हाला बसायला सुद्धा एखादं 10 रुपयाचं असं ब्लाऊज पीस घेऊन किंवा असं घोंगडं, हे सुद्धा मी 90 रुपयाला घेतले बघा, काही जास्त महाग नाही, 90 रुपयाचं हे घोंगडं आहे. असे 2 घोंगडे घेतलेले आहेत मी. तर तशी घोंगडी घेतला तुम्ही तरी पण चालतं, जास्त काय महाग नाही ती. पण खरं देवपूजा करताना आपण घोंगडं घेऊनच बसायचं. आधी देवांना देव खाली काढायच्या आधी आपण काय करायचं, देवाऱ्यातला दिवा लावायचा. कारण कोणती पण सेवा असू दे किंवा काय असू दे, आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे आधी दिवा लावायचा. आणि गोमूत्राचा वापर पण घरामध्ये करत जावा मैत्रिणींनो, कारण घरातील नकारात्मक शक्ती बाहेर काढण्यासाठी गोमूत्र खूप उपयोगी पडतं. आणि आता बाजारामध्ये विकत सुद्धा मिळतं बघा गोमूत्र. असं काही नाही की हुडकावंच लागतं कुठं जाऊन, कुणाच्यात गायी आहेत काय आहेत असं काय हुडकायला लागत नाही आता, कारण आता कुठं पण मिळतं. आणि 50-60 रुपयाला पण एवढी अशी पतंजलीची आता मोठीच्या मोठी बाटली आहे बघा, 50 काय 60 रुपयाला मी एकदा आणलेली मध्ये. नाहीतर आमच्या इथं गायी आहेत त्यांच्याकडनं मी आणते. आपली मासिक धर्म असतो त्यावेळी 5 दिवस झाल्यावर पण आपण सगळ्याच गोष्टी काय स्वच्छ करू शकत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे घरातनं गोमूत्र शिंपडलं 5 दिवस झाल्यानंतर. तुळस सुद्धा बघा, तुळस सुद्धा म्हणजे जळते सारखं, त्यामुळे तुळशीवर पण तुम्ही गोमूत्र मारत जावा. झाडं असतील झाडांच्यावर पण मारत जावा, झाडांमध्ये पण खूप फरक पडतो. त्यामुळे गोमूत्राचा वापर झाडांमध्ये पण करत जावा, घरात पण करत जावा. निगेटिव्ह एनर्जी येत नाही, नकारात्मक शक्ती अजिबात आपल्या घरामध्ये गोमूत्रामुळे येत नाही. त्यामुळं गोमूत्र पण वापरत जावा. आणि मी माझी देवपूजा पण कशी करते ती दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. देवपूजा करायच्या आधी एका वाटीमध्ये गोमूत्र आणि पाणी मिक्स करायचं आहे आणि पूर्ण घरातनं असं शिंपडायचं आहे. शिंपडत असताना एका फुलाचा वापर करून शिंपडायचा आहे. मैत्रिणींनो, नुसता ग्रंथ वाचले म्हणून पण म्हणजे झालं नाही. की जण म्हणतील की पूजा करायचीच काय गरज आहे, नामस्मरण केलं तरी खूप आहे, असं पण एकेकांना वाटतं. पण तसं नसतं. तुम्ही पूजा करून बघा. पूजा केल्यावर जे आपल्याला मानसिक समाधान मिळतं ते वेगळंच असतं. ग्रंथ वाचणं किंवा नामस्मरण करणं हे तर केलंच पाहिजे. आणि मेन म्हणजे आपले आचार विचार चांगले ठेवायचे. नाही इकडं देवपूजा करतोय, परत तिकडं ग्रंथ वाचतोय, सगळं करतोय आणि बाहेर वागताना मग त्याचं जरा काही चांगलं झालं की म्हणजे याला चांगलं वाटत नाही किंवा याला बघवत नाही, त्याला काहीतरी म्हणायचं, ह्याला काहीतरी म्हणायचं. आपली वाणी पण चांगली ठेवायची, आपला आचार विचार चांगले ठेवायचं. तर तुम्ही भले एक वेळ तुम्ही देवपूजा करू नका किंवा ग्रंथ वगैरे वाचू नका, पण बुद्धी आचार विचार चांगले ठेवा. कारण भरपूर लोकांचं तसं पण असते, एक एक जण इकडं सगळं करतात देवाचं आणि तिकडं जाऊन वाईट करण्यासाठी पण एक एक जण देवांचा वापर करतात. कुठं ते तिकडनं अंगार आणायचं, इकडं फुकायचं, इकडनं आणायचं, तिकडनं फुकायचा. त्यामुळे सुद्धा देवांवरचा विश्वास लोकांचा एक एक उडालेला आहे अशा लोकांमुळे. पण देव कुणाचं वाईट करत नसतो. त्याने किती पण अंगार आणून दे, त्याने काय पण करून दे, देव कधी कुणाचं वाईट करत नसतो. देव हे सगळ्यांचं चांगलंच करत असतो आणि सगळ्यांना जन्माला घातलेला त्यानंच आहे.
त्यानं सगळ्यांना जन्माला घातलेला आहे, आपला आई वडील तेच आहेत. ते काय वाईट करणार? माणसांची बुद्धी वाईट, ह्यांची बुद्धी वाईट असते. ह्यांनी आणतात आणि ह्यांनी वाईट बुद्धीने ते फुकायचं करायचं असं करतात. पण देव कधी वाईट करत नाही. देवानं काही त्यांना सांगितलं नसतं तू माझ्याजवळ अंगारा नाही आणि त्याला तेच वाईट होऊन ते पण फुक, असं कधीच नसतं. लोकांची बुद्धी भावना वाईट असते. तसं करत जाऊ नका. कारण कसं असतं, जर आपण फुकताना तुम्ही आज फुकाल पण कालांतराने ते परत तुमच्याकडे येणार, लक्षात ठेवा. कारण दुसऱ्याकडे बोट करताना ही 4 बोट आपल्याकडे असतात, लक्षात ठेवा. हे कधी पण लक्षात ठेवा. कधी नाही कधी तर 10 वर्षानं 20 वर्षानं कसं ते आपल्यालाच येते परत. चांगलं करा, वाईट कुणाचं करू नका. आणि चांगलं जमत नसेल तर गप्प बसा, काहीच करू नका. पण दुसऱ्याचं चांगलंच करावं, लक्षात ठेवा. चांगलं हे नाव मिळवायला खूप दिवस लागतात, खूप. वाईट हे नाव मिळवायला क्षण सुद्धा लागत नाही, लक्षात ठेवा. क्षण पण लागत नाही. पण चांगलं नाव मिळवण्यासाठी खूप झिजवावं लागतं. समोरचा व्यक्ती आहे आणि त्यांना मी समजा नवीन आहे, समोरचा व्यक्ती आहे, तर त्याच्यावर म्हणजे माझं इम्प्रेशन पडायला चांगलं मला खूप दिवस लागतात. खूप दिवस त्याने म्हणजे माझं वर्तन बघितल्यानंतर त्याला कळतं की बाबा ही बाई चांगली आहे किंवा हिचं वर्तन चांगलं आहे, असं असतं. पण वाईट एक पहिल्या भेटीत जर मी त्यासंग एखादा शब्द वाईट बोला किंवा कोणतेही वर्तन वाईट मी दिसलं त्याला, तर तो म्हणणं ही बाई वाईट आहे. पण चांगलं हे करायला खूप दिवस लागतात. चांगलं करा, चांगलं बोला, चांगलं विचार ठेवा. आणि कसं असतं, त्याची प्रगती व्हायला म्हणून आपण जळायचं नाही. त्याच्या जेवढं नशिबात आहे ते त्याला मिळणार, आपल्या जेवढं नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच. वेळेच्या नंतर आणि नशिबात जर आपल्या नसलं तर काही मिळत नाही, काहीच मिळत नाही. जेवढं तुमच्या नशिबात असतं तेवढंच मिळायचं. किती पण प्रयत्न करा तुम्ही, 10 कामं करा, 20 कामं करा, काहीही करा, रात्रीचा दिवस करा, मिळत नाही. आणि दुसऱ्याच तर आपण कधी पण घ्यायचं नसतं हिसकावून, ते तर मिळतच नाही दुसऱ्याचं. एक वेळ आपलं दुसऱ्याला द्या, दुसऱ्याचं कधी घेऊ नका, कधी मिळत नाही ते. लोकांची बुद्धी आत्ता सध्या तशी झालेली आहे की त्याचं कसं मला मिळालं किंवा तो का पुढे चाललाय त्याला जाऊन द्यायचं नाही, अशी बुद्धी झाली लोकांची. आधीची लोक तशी नव्हती. पैसा कमी होता, परत म्हणजे सगळं त्यांच्या गरजा सुद्धा कमी होत्या बघा. एवढ्या अपेक्षा नव्हत्या मला चांगले कपडे पाहिजेत, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे. साधं राहणीमान, झोपडीत लोक राहत होती, परत चुलीवर स्वयंपाक करत होती, पण सुखा समाधानाने शांततेने. आता लोकांच्याकडे सगळं आहे, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे, पण त्यांना झोप येत नाही. का? हाव त्यांना अजून पाहिजे, अजून कसं गोळा करता येईल. आपल्याजवळ हाय. आता मी समजा 2 चाकीन चाललोय आणि पलीकडे 4 चाकीनं माणूस जात असला तर आपण त्याच्याकडे बघायचं नाही. ह्या बाजूनं सायकलनं जाणारा किंवा चालत जाणारा सुद्धा माणूस असतो, त्याच्याकडे बघायचं. आपण असं समजायचं त्याच्यापेक्षा माझी परिस्थिती चांगली आहे, असं समजायचं आपण. आणि आहे त्यात माणसानं समाधानी राहिलं पाहिजे. ते हाव कधीही करायची नाही. हाव करणाऱ्या माणसाला तर काहीच मिळत नाही, तो असाच राहतो. हाव करतो आयुष्य सगळं ते हाव करण्यात, गोळा करण्यात त्यातच घालवतो. त्याच्या हातात शेवटी काहीही लागत नाही. सगळा आनंद, परत जे आपल्या आयुष्यात जे जे आपण सुख घ्यायला पाहिजे ती सगळी सुख तो गमावतो. त्यामुळे मैत्रिणींनो कसं करायला येतं, माणसाला सगळ्याची सवय पाहिजे. आणि कधी पण माणूस गरिबीतनं श्रीमंत व्हावा, श्रीमंत असलेला माणूस गरीब कधीच होऊ नये, त्याला ते पेलत नाही, लक्षात ठेवा. गरीबाचा श्रीमंत झाला तर म्हणजे ते कशी पण परिस्थिती नाही त्यातून तो निभवून नेतो. श्रीमंताचा जर गरीब झाला आणि ती वेळ कुणावर येऊ नये, पण आणि येऊ नये याच्यासाठी सगळ्यांनी आपणच प्रयत्न करायचा असते, लक्षात ठेवा. आपल्यावरती वेळ येऊ नये त्याच्यासाठी आपलं आचार, विचार, बुद्धी, मन, वाणी सगळं चांगलं ठेवायचं. आपण चांगलं केलं तर आपल्याला चांगलंच मिळणार आणि आपल्या पदरात चांगलंच पडणार. कारण उशिरानं असना पण न्याय हा होतोच,
10 वर्षांनी 20 वर्षांनं कसणार. न्याय हा होतो, लक्षात ठेवा. तर सोनारजवळ पण गेला तर तुम्ही बघू शकता, सोन्याला सोनार असं आगीत टाकतो, पण त्या आगीतनं पण ते चकाकत असतं, लक्षात ठेवा. तसं असतं. झीज ही खऱ्या माणसाला असते आणि जी अशी खोटी माणसं असतात त्यांना झीज नसते. त्यांना क्षणिक सुख मिळतं, सगळं पटापट सगळं मिळतं त्यांना, का क्षणिक असतं. पण जी कष्टाळू आहेत त्यांना वेळानं मिळतं, हळूहळू, पण ते टिकून राहतं. क्षणिक सुख कधी टिकत नाही मैत्रिणींनो. त्यामुळे बुद्धी, आचार, विचार व्यवस्थित ठेवा. असून दे, मी वेगळ्या ट्रॅकवर जाते, मग राहून दे. कारण आपल्या सगळ्यांच्यावर तशी वेळ एकदा ना एकदा आलेली असते. अनुभवाचे बोल असतात आपले, त्यामुळे मी सांगत आहे. तर मैत्रिणींनो, मी सांगितल्या पद्धतीने देवपूजा करत जावा. आणि देवपूजेच्या बाबतीत कोणतंही म्हणजे असं केलं मी, असं देवाचं केलं की असं होईल, ती होईल, हे होईल, असं काही भ्यायचं काम नाही. देव कधी कोणाचं वाईट करत नाही. तुम्ही चुकला माकला तर देवच आपल्याला सांभाळून घेतो. एक वेळ माणसं वाईट करतील, पण देव कधी वाईट करत नाही. त्यामुळे कोणती शंका मनात न आणता देवपूजा व्यवस्थित करत जावा, ग्रंथ वाचत जावा, नामस्मरण करत जावा. तुम्ही केला तर तुमच्या मुलांना सुद्धा सवय लागणार, लक्षात ठेवा. आपण केलो तर मुलं पण करतात, आपणच नाही केलो तर मुलं ते पण करत नाही. म्हणून पूर्ण घराला सगळ्या आपल्या ते वळण पण लागतं. आणि ज्यावेळी तुम्ही वाचता देवाचं किंवा देवाची पूजा करता त्यावेळी आपल्या घरामध्ये देवांचा सूक्ष्म वास असतो, लक्षात ठेवा. आपण बोलवतो त्यांना, त्यामुळे त्यांना यावं लागतं आपल्या घरात. त्यांचा वावर असतो आपल्या घरात. त्यामुळं आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता असून दे, पैशाची कमतरता असून दे, सुख समाधान असून दे, हे चांगलं राहतं. आजार पण येत नाही घरामध्ये आणि बाहेरची कोणती पीडा घरामध्ये येत नाही. मुलं जी अशी दमवतात बघा, ती दमवत नाहीत. त्यामुळे देवाचं करत जावा. एक वेळ माणसं कमी गोळा केला तरी चालेल, पण देवाचं करत जावा. कारण हल्ली माणसं कशी आहेत बघा, घरात घेऊन घराची वास मोजून जाणारी माणसं आहेत. त्यामुळे माणसं तेवढी थोडीच गोळा करा आणि चांगली गोळा करा. कारण चांगले मिळणं खूप मुश्किल झालेलं आहे आता सध्या कलियुगामध्ये. कारण कलीचं युग आहे, त्यामुळं चांगली माणसं शक्यतो नाहीतच. त्यामुळं देवपूजा ही करा. देवांच्याकडं बसायचं. देवपूजा झाल्यावर देवांच्याकडे काय मागायचं आहे, सुख असून दे, दुःख असून दे, सगळं त्यांना सांगायचं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हक्कानं तुम्ही मागू शकता आणि वेळ आल्यावर देव हे तुम्हाला देतातच, देणारच. तुम्हाला फुलं मिळाली, घाला. आता मला सुद्धा फुलं मिळत नाहीत, मी ज्या दिवशी मिळतात त्या दिवशी आणते, 10-20 रुपयाची घालते. नाही मिळाली नाही घालत. मी देवानं सरळ सांगितले, मला कुठंतरी जागा करून द्या, मी स्वतः झाडं लावणार आणि मग तुम्हाला फुलं घालणार. मी कुणाच्या झाडाची फुलं तोडणार नाही आणि आणणार पण नाही, घालणार पण नाही. जेवढी माझ्या हातनं मोडकी तोडकी सेवा होती तेवढी करून घ्या, असं मी आधीच सांगितलेलं आहे देवांना. आणि देव मान्य पण करून घेतात. त्यांचं काही नाही, मला फुलंच घाल, मला पाची पकवान करून निवद दाखव, किंवा माझं हेच कर, माझं तेच कर, असं काही नसतं बिचाऱ्यांचं. आपण जे करतो मोडकी तोडकी सेवा ती मान्य करून घेतात. प्रत्येक माणसाला जीवनात सुख, समाधान आणि शांती प्राप्त व्हावी म्हणून देवपूजा हे एक उत्तम साधन आहे. हल्लीच्या संघर्षमय काळात आणि आपल्या दैनंदिन कार्यक्रमात देवपूजेसाठी आपल्याला जास्त वेळही मिळत नाही. तरीही वेळात वेळ काढून देवपूजा करावी. यथाशक्ती, यथामती आणि मिळतील त्या उपचारांनी देवपूजा मनोभावे केली तर मनाला शांती मिळते. घरातील वातावरण पवित्र होते, प्रसन्नता प्राप्त होते आणि आपापली कामे करायला उत्साह मिळतो. देवपूजा करणाऱ्यांना एक प्रकारचे विशेष सामर्थ्य येत असते. वाणीला तेज चढते, अंगीकृत कार्याला यश येते आणि इतरांचाही उत्साह वाढतो, आनंद येतो. देवपूजेमुळे शारीरिक, मानसिक आणि आचरणातील दोष दूर होतात. आत्मा हाच खरा परमात्मा आहे. तो संतुष्ट असला तर जीवनाचे सार्थक होते. मैत्रिणींनो, इथे मी दाखवत आहे तुम्हाला एक देवांची मूर्ती घेऊनच आपल्याला देवांना आंघोळ घालायची आहे. तुमच्याकडे जर काही नसेल तर असा एखादा बुट्टी किंवा कटोरा म्हणू शकता,
तो घेऊन जर तुम्ही देवांना आंघोळ घातली तरी चालेल. आणि असे छोटेसे टॉवेलसुद्धा करायचे आहेत किंवा असा जेवणाचा डबा असतो बघा, तो जरी पालथा मारला तुम्ही परातीमध्ये आणि देवांना अशी आंघोळ घातला तरी असे लांबडे जे टाक असतील ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित आंघोळ घालता येतील. एकत्र बुट्टीत सगळे देव घालून पाणी ओतून आंघोळ कधीही घालायचं नाही. उलट तुम्हाला त्यामुळे पुण्य प्राप्त व्हायचं ते पापच मिळतं, तुम्हाला त्याचे दोषच लागतात. देवता ही एक श्रेष्ठ शक्ती आहे. सहवास व नित्य सानिध्य यामुळे व्यवहारात अनेक गोष्टी कशा साध्य तशीच गोष्ट देवपूजेची सुद्धा आहे. इष्टदेवतेच्या नित्य सहवासाने व पूजनाने देवाविषयी आदर व आपलेपणा वाढतो. देव माझा व मी त्याचा असा प्रेमांकुर वाढतो. म्हणूनच देवपूजा करावयाची असते. देव म्हणजे नक्की कोण असतं? कधी धरलेला धीर तर कधी खाणारं मन असतं. नवख्या रस्त्यावरती सोबती हवासा तो असतो देव. सगळे मार्ग खुटल्यानंतरचा दिलासा असतो तो देव. कष्ट करणारा प्रत्येक श्वास देव असतो. यश मिळणार हा विश्वासच देव असतो. सज्जनतेशी जोडलेली मैत्री असतो तो देव. अन्याय सोसताना न्यायाची खात्री असतो तो देव. कठीण परिस्थितीतली सत्वाची चाचणी असतो तो देव. पापानंतर मनाला लागणारी टोचणी म्हणजे देव असतो. चांगल्या वाईटाचा न्याय असतो तो देव. मनातल्या आदर्शाला बाहेर शोधलेला पर्याय असतो तो देव. एकदा मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देव उत्तरला, मनुष्य पैसा मिळविण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळविण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. मैत्रिणीने, इथे मी तुम्हाला चांदीची लक्ष्मीची मूर्ती कशी घासायची हे दाखवत आहे. माझ्याजवळ जो ब्रश नव्हता, तुमच्याजवळ नवीन ब्रश घ्यायचा आहे, कारण देवांच्या मूर्ती या नवीन ब्रशनेच घासायच्या असतात. जो दात घासायचा ब्रश असतो तो नवीन घ्यायचा आणि त्याला थोडंसं कोलगेट लावून घ्यायचं. चांदीची आपली जी मूर्ती असते बघा, खूप छान पांढरी शुभ्र निघते. मी बोटानेच घासलेले आहे, पण तुम्ही जर ब्रश घेतला तर कानाकोपऱ्यातली जे काळेपणा आलेला असतो तो निघून जातो. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी देव पूजत असते. कमीत कमी 1.5 ते 2 तास आमच्यात देवपूजेला लागतात. मग 2 जण बसलो तर मग 1 तासाभरामध्ये देवपूजा होऊन जाते. आणि अमावस्या आणि पौर्णिमेला आम्ही सगळ्या देवांना अभिषेक घालतो. मग आमच्या घरात जे साहित्य असेल, भले दूध असलं तर दुधाने घालतो किंवा दूध, दही, साखर, केळ सगळं असलं तर मग सगळ्यांना घालतो. पण जे मिळेल त्याने अभिषेक हा घालतोच. आणि देवपूजा मात्र मैत्रिणीनं मी रोज करत असते. आणि देवपूजेत आपण जे साहित्य वापरतो बघा, म्हणजे पाणी भरून ठेवण्यासाठी जो कलश असतो किंवा पाणी पिण्यासाठी जो तांब्या असतो तो रोजच्या रोज स्वच्छ करायचा. कारण आपल्या घरातील ते जलतत्व असतं, त्यामुळे ते रोजच्या रोज स्वच्छ करायचं. आणि जो नारळ आपण वापरतो, कलशावर जो नारळ वापरतो तो सुद्धा रोजच्या रोज स्वच्छ धुवायचा. नाहीतर नाही धुतला तर मग तो एकतर वाळतो, नाहीतर मग त्याच्यावर असा जळबट थर तयार होतो. देवपूजेच्या मूर्ती मैत्रिणीनं देवघरातील ह्या स्वच्छच पाहिजेत. देव अजिबात काळवंडलेले ते ठेवायचे नाहीत, कारण त्यामुळं काय होतं तर निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये जास्त येते. देवांच्या मूर्ती ह्या कधी पण चकचकीतच पाहिजेत. भले तुम्ही रोज 4 मूर्ती जरी घासला तरी चालेल. कसं करायचं तर आज 4 मूर्ती घासायच्या, उद्या 4 मूर्ती घासायच्या, असं 4 मूर्ती जर रोजच्या रोज घासला तुम्ही तरीसुद्धा देव स्वच्छ होऊन जातात. मला माहिती आहे आपल्याकडे वेळ नसतो, पण रोजच्या रोज आपण 1, 4, 2 अशा मूर्ती घासायच्या. आणि तांब्या वगैरे मात्र रोजच्या रोज घासायचा. रोजच्या रोज जर तुम्ही क्लीन केला तर एवढं घाण पण होत नाही आणि वेळ पण लागत नाही. थोडासा हात जरी तुम्ही फिरवला तरीसुद्धा व्यवस्थित निघतात. शक्यतो अमावस्या आणि पौर्णिमा देव क्लीन करायचे. देवांच्या अंगावरची धूळ माती सगळी काढायची असते. अमावस्या पौर्णिमेला देव लक्क करायचे असतात किंवा उजळवायचे असतात असं म्हटलं तरी काहीही हरकत नाही. आणि तुमच्या घरात रोजचं काहीही जेवण बनवून दे, गोड बनवून दे, तिखट बनवून दे, काही बनवून दे, तुम्ही जे खाता
ते सर्वात आधी आपल्या देवाऱ्यासमोर ठेवून देवांना निवद दाखवायचा आहे. देव काय खात नाहीत, ते वासाचे धने असतात, पण पहिला मान त्यांना द्यायचा असतो, कारण त्यांच्यामुळेच आपल्या घरात ते अन्न आलेलं असतं आणि शिजलेलं सुद्धा असतं. एक प्रकारचा मान आपण आधी त्यांना द्यायचा असतो. तुमच्या घरामध्ये मैत्रिणींनो अशा पद्धतीने देवपूजा किंवा देवांबद्दल आदर मान सन्मान करून बघा. तुमच्या घरात कोणतीही अडचण येणार नाही आणि प्रत्येक अडचणीत देव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार. ती अडचण कशी निघून गेली हेही तुम्हाला कळणार नाही. आणि देवपूजेसाठी वेळ काढत जावा, कारण आपण देवांसाठी वेळ काढलो नाही तर देवसुद्धा आपल्यासाठी वेळ काढत नाही. देव पण म्हणणार, याला माझ्यासाठी वेळ नाही तर मी काय याच्यासाठी वेळ काढू. आणि यल्लम्मा देवीला मी मळवट भरून दाखवलेला आहे बघा. आणि आजची देवपूजा झालेली आहे. फक्त फुलं घालायची आणि उदबत्ती वगैरे लावायची आहे. आमच्या देवांना जास्त फुले मिळत नाहीत मैत्रिणींनो. 10-20 रुपयाची मी जेवढी फुले विकत मिळतात तेवढे आणते आणि घालते. त्यातच देवाने समाधान मानून घ्यावं, कारण फुलंच नसतात मग काय करणार, पर्याय नाही, आपल्याजवळ जागा पण नाही. ज्यावेळी माझी स्वतःची अशी प्रशस्त जागा होईल त्यावेळी मी खरोखरच फुलांची भरपूर अशी झाडे लावणार आणि देवघर माझं फुलाने असे भरवून टाकणार. कारण आमच्या आईच्या घरात मी लग्नाआधी कुठं पण मला फुलांची वेगळी अशी झाडं मिळाली की मी फांद्यात आणायची आणि रोवून त्या झाडे लावायची. कधी तर मी माहेरला गेलं तर दाखवेन केवढी झाडे फुलांची आमच्या तिथे आहेत. आणि आमचं देवघर माहेरातलं कसं असतं तर फुल्लं असं. आमचा वर्षभर गणपती असतो तर गणपतीसाठी 2 झाडे आम्ही जास्वंदीची लावलेली आहेत. जास्वंदीच्या फुलांनी गणपती फुल्ला असा गच्च भरलेला असतो. सकाळ संध्याकाळ मैत्रिणींनो आपल्या घरामध्ये अशी दिवा, अगरबत्ती, परत कापूर, एक टाईम कसं ना तुम्ही घरामध्ये कापूर हा जाळत जावा. कापरामुळे सुद्धा आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाण्यास खूप मदत होते. आणि देवपूजा झाल्यानंतर नैवेद्य हा दाखवायचा. भले तुम्ही दूध साखर दाखवा किंवा साखर दाखवा, नैवेद्य नाही दाखवला तर कसं होतं तर देव एका पायावर उभारलेले असतात असे म्हणतात. देवपूजा झाल्यानंतर आपण आसन घेऊन कोणती तरी एक 10 मिनिटाची सेवा रोजची करायची असते. कोणती पण करा, नामस्मरण करा किंवा एखादा ग्रंथ वाचा. आता सारामृत पोथीचे तुम्ही 3-3 अध्याय जर रोजचे वाचला आणि 1 माळ जप केला तरीसुद्धा चालतं. मी फक्त माझी रोजची देवपूजा झाली की आरती करते. स्वामी समर्थांची, दत्त महाराजांची आणि गणपतीची अशी आरती करते. बाकीचं काहीही मी करत नाही. आणि वर्षातून माझी 2 पारायण असतात, एक गुरुचरित्र आणि एक नवनाथ पारायण असं मी करते. आणि श्रावणामध्ये शिवलीला अमृतचं पारायण मी करत असते. आणि महिन्याला पौर्णिमेचा सत्यनारायण आपल्या घरामध्ये असतो. कधी तरच चुकून एखाद्या वेळेस गॅप पडतो, नाहीतर मी महिन्याला पौर्णिमेचा सत्यनारायण हा करतेच. आणि नैवेद्य असा दाखवायचा बघा. खाली पाण्याने असा चौकोन करून घ्यायचा आणि ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा असं म्हणून आपण देवपूजा नैवेद्य दाखवायचा आहे. किंवा तुम्ही गायत्री मंत्र म्हटला तरी चालेल. ओम तस्सैतु वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. किंवा वदनी कवनी घेता नाम घ्या श्रीहरीचे हा श्लोक म्हटला तरी सुद्धा चालेल. कोणताही मनोभावे तुम्ही श्लोक म्हणून नैवेद्य दाखवा.